श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी आहेत, काहीतरी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधामध्ये आपण भटकत असतो. आता ह्या प्रश्न शोधण्यासाठी आपण काय करतो, देवकार्याची मदत घेतो. म्हणजे देवकार्य म्हणजे काय, तर मंत्रपठण करणे, पारायण करणे, त्यानंतर देवाची आपण इतरही काही सेवा करतो, कुलदेवतेला जातो, मानपान करतो. या सर्व सेवा करून काहींना काहीच अनुभव येत नाही. मग अशा वेळेला ना त्या व्यक्तीचा असं वाटतं की देव आहे की नाही या जगामध्ये, आणि विश्वास अगदी ठेवणं ही त्याला अनिश्चित वाटतं की ठेवू की नको देवावर विश्वास. तर त्यावेळेला तुम्ही ही सेवा करायची आहे. काहींच्या घरामध्ये पितृदोष असतो, काही कर्म आधीचे त्यांचे असे वाईट असतात की त्यामुळे त्यांना ह्या जन्मामध्ये त्याचा दोष लागून त्रास होत असतो. काहींच्या घरांमध्ये कटकटी असतात, काहींच्या घरामध्ये शिक्षणासंबंधित प्रश्न असतात, काहींच्या घरात इतरही प्रश्न असतात. मग ह्या सगळ्या प्रश्नांसाठी ना आपण वेगवेगळी सेवा करत असतो. कोणी मंत्रपठण करतं, कोणी गुरुचरित्र पारायण, कोणी इतर पारायण करतं. जशी त्याच्या परीने जमेल तशी सेवा ते व्यक्ती करत असतात. मग असं करूनही काहींना फळ नाही मिळालं ना, तर त्यांचा एकतर देवावरचा विश्वास उठतो किंवा मग ते देव कार्य करत नाही. मग आपण धकाधकीच्या जीवनामध्ये अशी कोणती सेवा करायची, ठराविक असं कोणतं पारायण करायचं किंवा असं कोणतं संकल्पित आपण कार्य करायचं की ज्यामुळे आपले कितीही मोठं संकट असेल तर ते निवारण होईल. एखाद्याच्या जीवनामध्ये जर तुम्हाला अचानक खूप आजारपण आलं, ऑपरेशन सांगितलं, अगदी म्हणजे तो व्यक्ती ठणठणीत आहे आणि अचानक अशी घटना उद्भवली, तरही तुम्ही ह्या मंत्राचं पठण करू शकता. किंवा तुम्हाला काही शिक्षणासंबंधित अडचणी येत आहे, तुमच्या ज्या काही नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी आहेत त्यासंबंधीही हे तारक मंत्र एकदम परफेक्ट काम करतं. तारक मंत्र हा स्वतः स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना दिलेला. पहिल्यांदी सर्वप्रथम बाळप्पा महाराज तारक मंत्र म्हटलेले होते. तारक मंत्र स्वामींनी याला नावच दिलेलं आहे तारक मंत्र. तारक या शब्दाचा अर्थ तारून नेणारा, म्हणजे आपल्याला ह्या भवसागरातून, आपल्या प्रश्नातून तारून नेणारा असा हा तारक मंत्र आहे. तारक मंत्राचे अनेक फायदे आहेत जे आपण कल्पनाही करू शकत नाही. असा तुमचा कोणताही जगातला प्रश्न असू द्या, त्यावर एकच उत्तर म्हणजे तारक मंत्र. मग आता हा तारक मंत्र पठण कसा करायचा, याचे नियम काय असतात आणि आपण याची विधी कशी करायची, तर ते अनुष्ठान कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी महाराजांची तुम्ही आपल्या घरामध्ये अनेक सेवा आपण करतो. जसं सकाळी देवपूजा केल्यानंतर स्वामी महाराजांचा अभिषेक असतो, त्यानंतर 3 स्वामी चरित्र अध्याय, 11 माळी स्वामी समर्थ जप हा आपला रोजचा चालू असतो. मग एवढं करूनही ना आपल्याला काही प्रश्न उद्भवतात. मग आपण इतरत्र धावधाव करतो ज्योतिषाकडे किंवा इतर ठिकाणी. मग आपल्याला त्याचं योग्य ते उत्तर मिळत नाही आणि मग हताश होऊन कधी कधी आपण विचार करतो की देव कार्य करावे की नाही. मग अशा वेळेला ना तुम्ही तारक मंत्राचा आधार नक्की घेऊ शकता. तारक मंत्र म्हणजे मोठ्यातलं मोठं संकट, अगदी मृत्यूचं संकट सुद्धा या तारक मंत्राच्या तीर्थाने दूर झालेलं आहे, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे माझाच नाही तर हजारो लाखो स्वामी भक्तांचा या तारक मंत्राबद्दल अनुभव आहे. फक्त आपण ना जेव्हा काही सेवा करतो त्यावेळेला आपलं मन शांत ठेवायचं आहे. आत्मा हा त्यावेळेला देवाशी कनेक्ट होतो ज्या वेळेला आपलं मन शांत, शुद्ध आणि विचार स्थिर असतील. मन एकदम स्थिर असेल त्यावेळेला आपलं देवाशी कनेक्शन घट्ट होतं आणि आपल्याला नक्कीच आपल्या कार्यात यश मिळायला सुरुवात होते. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण खूप संकटात असतो ना, त्यावेळेला आपल्याला नेमके करावे काय, कोणती सेवा करावी, हाच मोठा प्रश्न असतो. मग तारक मंत्राची सेवा आपण करू शकतो. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्राची सुरुवातच अशी आहे की तू निशंक राहा. स्वामी म्हणतात तू निशंक राहा, निर्भय राहा. तुझ्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी मी इथे तुझ्या घरात स्वतः ब्रह्मांड नायक बसलेलो आहे. तू चिंता करू नकोस आणि फक्त तारक मंत्राचं पठण कर, माझं नामस्मरण कर. ह्या तारक मंत्रामध्ये इतका तीर्थामध्ये इतका प्रभाव आहे
की तुम्ही कोणत्याही आजारी व्यक्तीला ही तीर्थ दिल्यानंतर त्याच्या आरोग्याच्या खूप प्रश्न सुटतात. अगदी ऑपरेशन टळतं काहींचं, काहींना मानसिक अशांतता असेल. आज बहुतेक घरांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मानसिक अशांतता. प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही विचार चालू असतात आणि त्यामुळे मन अस्थिर आणि चंचल झालेलं असतं. मानसिक स्थिती पूर्ण खालावते आणि मग असे व्यक्ती जे असतात ते चिडचिड करतात. मग स्त्रिया असो किंवा इतर कोणी पुरुष असो, लहान मुलं असो, शाळेत जाणारी मुलं असोत, मग यांना सर्वांना तारक मंत्राचं जर अभिमंत्रित पाणी दिलं तर 100% याचा रिझल्ट छान मिळतो. तारक मंत्र पठण कसं करायचं? तर तुम्ही कोणत्याही वारी सुरुवात करा, पण गुरुवारी जर केलं तर शुभ. रोज म्हणा किंवा जर तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल, एखाद्या विशिष्ट कार्यासाठी अनुष्ठान करायचं असेल, आपण ज्यावेळेला अनुष्ठान करतो म्हणजे तुम्हाला एका जागेला, एका वेळेला, एका विशिष्ट पद्धतीने त्याचं तेवढ्या वेळेला पठण करायचं असतं. त्याला अनुष्ठान म्हणतात. मग हे अनुष्ठान जर आपल्याला करायचं असेल तर मात्र मग आपण एका जागेवर बसून एकाच वेळेला पठण करायचं. आपल्याला सकाळी न जमल्यास आपण संध्याकाळी पठण करू शकतो. जी तुमची योग्य वेळ असेल, तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही पठण करा. दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून आणि राहू काळ वर्ज्य करून. दिवसातून 1.5 तास हा राहू काळ असतो आणि 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो आणि स्वामी महाराज हे पूर्ण दत्तावतार आहेत. त्यामुळे या वेळेला फक्त आपण सेवा टाळायची आणि दुपारी 2 पर्यंत जमल्यास तीही टाळायची, कारण तो पितृ कार्याची वेळ असते. मग ही वेळ टाळल्यानंतर आपण इतर कोणत्याही वेळेला तारक मंत्र पठण करा. जर तुमची नोकरी संबंधित तुम्हाला प्रश्न असेल तर हा तारक मंत्र नक्कीच काम करेल. तुम्हाला काय करायचं आहे, एक बसणं घ्यायचं आहे. कोणतंही घ्या बसायला, जमिनीवर बसू नका. त्यानंतर आपण स्वतः पिवळं वस्त्र धारण केलं तर खूप छान. महाराजांनाही त्या दिवशी पिवळं वस्त्र घातलं तर खूप छान. संकल्प करायचा, हातात थोडंसं पाणी घ्यायचं, आपली इच्छा महाराजांना सांगायची आणि ते पाणी तुम्हाला तामणात सोडून द्यायचं आहे. फक्त पाणी घेण्यापेक्षा ना मग आपण गंध मिश्रित तांदूळ घेऊ शकतो, फुलं घेऊ शकतो. आपल्या इच्छेनुसार यातून काहीही घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला आपली कार्य महाराजांना सांगायचं आहे आणि तारक मंत्र एकाच जागेवर बसून तुम्हाला 11, 21, 51, 101, 108 जितका तुम्हाला जमेल तितका पठण करायचं आहे. तुमचं कार्य जितकं मोठं असेल तितक्या जास्त वेळा तो पठण करायचा. कारण आपण जास्त वेळेला मंत्र पठण करतो ना, तो त्यावेळेला आपल्या जीवेवर सिद्ध होत असतो. आणि जे तारक मंत्राचे व्हायब्रेशन असतात, जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला काही नकारात्मकता जाणवते संध्याकाळच्या वेळेला, तर मग तुम्ही हा संध्याकाळी उपाय करायचा. जास्तीत जास्त वेळा मोठ्याने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे, कारण तारक मंत्राचे जे शब्द बाहेर पडतात आपल्या मुखातून, त्या व्हायब्रेशनने आपल्या घरातील एनर्जी खूप सकारात्मक होते आणि वातावरण खूप छान होतं घरातलं. माणसाचं मनही खूप शांत होतं या उपायानं. आता 11 वेळेला तारक मंत्र पठण करून झाला ना, ज्या व्यक्तीसाठी करतायत त्या व्यक्तीला एक तर ते लगेच प्राशन करायचं किंवा मग आपण आपल्या घरासाठी करत असोल तर आपल्या घरामध्ये ते जे तीर्थ असेल ते सर्व आपल्याला आपल्या घरात टाकायचं आहे. प्रत्येक घराच्या रूममध्ये तुम्हाला जी काही आपली रूम असेल, प्रत्येक रूम तिथे चारही कोपऱ्यात तुम्हाला ते पाणी थोडं थोडं टाकायचं आहे. हाताने टाका. कडुनिंबाचं जे पान असतं त्याने टाकलं तरीही चालेल. या उपायामुळे घरात अशांतता, अस्थिरता, इतर काही वाईट नकारात्मक ऊर्जा काही व्यक्तींवर हावी होतात, तेही ह्या उपायानं दूर होतं. तारक मंत्रात इतकी शक्ती आहे की अशक्य ते गोष्ट शक्य करतो हा तारक मंत्र. कारण स्वामींनी तारक मंत्राच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की तू निशंक राहा, निर्भय राहा, तुझं सर्व कार्य मी पूर्ण करणार आहे. असा हा तारक मंत्र प्रत्येकाने नक्की पठण करावा. ज्याला अनुष्ठान करायचं नाही त्याने कमीत कमी दिवसातून एकदा तारक मंत्र पठण नक्की करायचं आहे. जर तुम्हाला अजिबातच वेळ नाहीये तर तुम्ही काय करायचं, लाल शाईने आपल्या घरामध्ये तारक मंत्र लिहायचा आहे. एका कोऱ्या कागदावर तारक मंत्र लिहायचा आणि जिथून आपण ज्या जागेतून आपण जास्त ये जा करतो तिथे तुम्हाला हा तारक मंत्र चिटकवायचा आहे आणि येता जाता तुम्हाला फक्त त्या तारक मंत्राकडे बघायचं आहे. त्याच्या शब्दानेच निघणारं जे व्हायब्रेशन आहे ते अप्रतिम शक्ती असलेलं आहे. तारक मंत्राचा प्रत्येक शब्द, त्यात प्रत्येक शब्दामध्ये शक्ती आहे आणि ह्या शक्तीमुळे आपलं कार्य नक्कीच पूर्ण होतं. आणि ज्या घरामध्ये तारक मंत्र नित्य पठण केलं जातं त्या घरांमध्ये व्यक्ती आजारी पडण्याचं प्रमाणही खूप कमी असतं. कारण तारक मंत्र रोज पठण केला जातो. आपल्याला तीर्थ करता येत नसेल तर करूही नाही,
ते न केलं तरीही चालेल, पण कमीत कमी तारक मंत्र पठण नक्की करावं. ते ऐकावं तरी, कारण ऐकल्यानेही तितकंच पुण्य मिळतं जितकं आपण पठण केल्याने मिळतं. तर हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र खूप प्रभावशाली आहे. प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा. तुमचा काही प्रश्न असेल तारक मंत्राबाबत तर आपण कमेंटमध्ये नक्की विचारा. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदाचा जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना.